तर हाय हॅलो कशात आय होप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारं असं स्वागत करते. तर आपण जे आहे तर ते आज केळीचं जे फूल असतं तर त्याच्या विषयी जाणून घेणार आहोत किंवा त्याची भाजी कशी करतात. ते बऱ्याच ठिकाणी खाल्ली जाते. तर ती कशा पद्धतीने करतात किंवा त्याचे फायदे खूप सारे आहेत ते काय आहेत तर ते आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ह्या अशा पद्धतीचं जे केळीचं फूल आहे तर ते असतं. तर बघा ते उफलायच्या आधी किंवा उमलायच्या आधीच ते आपल्याला त्याची भाजी जी आहे तर ती करायची असते. कारण ते उमलल्यानंतर त्याला जे आहे तर ते केळी आलेले असतात बऱ्यापैकी. आणि जर त्याला मोठे जर केळी आले तर ती भाजी करता येत नाही किंवा खाता येत नाही. तर बघा इथे ती भाजी कशी निवडायची ते सांगणार आहे. तर भाजीच्या मध्ये बघा तुम्हाला इथे पांढरा एक छोटासा कोंब दिसत असेल तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. नॉर्मली जर तो भाजीतून काढला नाही तर भाजी जी आहे तर ती खूप सारी कडू लागते त्यासाठी. तर इथे बघा मी परत तुम्हाला झूम करून जे आहे तर ते दाखवत आहे. अशा पद्धतीने ते जी भाजी आहे तर ते सोलून झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यामधला जो एकदम छोटा असा व्हाईट कलरचा जो दांडा दिसतोय तर तो आपल्याला त्यामधून काढून घ्यायचा आहे. तर बघा ह्या फुलाचे किंवा ह्या भाजीचे फायदे किंवा उपयोग तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये बघा खनिजे जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात असतात. तर हे प्रत्येकाला माहीतच असेल कारण केळ्यामध्ये नॉर्मली असतंच त्याच्यामुळे. तर बघा केळीच्या फुलांच्या फायद्याबद्दल मी आज तुम्हाला थोडीशी जी माहिती आहे तर तुम्ही ही नेटवर सुद्धा सर्च करू शकता. तुम्हाला नेटवर सुद्धा ही माहिती जी आहे तर ती भेटून जाईल. तर केळीच्या फुलामध्ये फायबर, प्रथिने, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ई सारखी खनिजे जी आहेत आणि जीवनसत्वे तर मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ही सिजनेबल भाजी आहे तर ही आवर्जून खा. आणि रानात येते तर रानभाजीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर खूप सारे याचे जे फायदे आहेत तर ते तुम्हाला बघायला भेटतील. तर बघा महिलांना बहुतेक वेळेस काय होतं की अशक्तपणा येतो. खूप जणींना जो आहे तर तो अशक्तपणाचा त्रास असतो. तर केळीच्या फुलामध्ये लोहाचा स्रोत जो आहे किंवा लोहाचं जे प्रमाण आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात असतं असं मानलं जातं. आणि त्याचं जर सेवन केलं तर आपलं हिमोग्लोबिन जे आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्याला खूप असा वेग भेटतो किंवा त्याची जी गती आहे चालना आहे तर ती वाढायला खूप सारी मदत होते. तर इथे बघा आता निवडून झाल्यानंतर आपली जी भाजी आहे तर ती पाणी ठेवून आपल्याला त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. तर त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही एकदा धुवूनसुद्धा घेऊ शकता. धुवून डायरेक्ट आपण त्यामध्ये टाकायची आणि शिजवून घ्यायची. तर ही सुद्धा ट्रिक तुम्ही करू शकता. तर बघा केळीच्या फुलाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण जे आहे तर ते कमी होतं आणि ज्याद्वारे शरीरातली जी साखर आहे तर ती नियंत्रित राहते. आणि अशा प्रकारे जे फूल आहे तर त्याने मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे. तर इथे बघा जी निवडलेली भाजी आहे तर ती मी सगळी अशी घेतलेली आहे आणि कढईत शिजण्यासाठी जी ठेवलेली आहे. तर बघा तुम्ही मी एकदा वॉश करून घेतली होती आणि ती आता तशीच कढईमध्ये टाकलेली आहे. तर यावरती तुम्ही तशीसुद्धा शिजवू शकता किंवा मग झाकण ठेवून नॉर्मली झाकण ठेवून शिजवली तर ती लवकर शिजली जाईल. आणि या ठिकाणी आपली जी गॅस बचत जी टीप आहे तर ती उपयोगी पडेल कारण झाकणाला लवकर शिजतं. तर अशा पद्धतीने जी भाजी आहे तर ती शिजवून घ्यायची. तर बघा आता ती कितपत शिजवायची. तुमचा चमचा किंवा पळी जे असेल तर त्याने इझिली ती तुटली पाहिजे किंवा अशी 2 भाग झाले पाहिजे इतपत ती जी भाजी आहे तर ती शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही ही कधी जर खाल्ली नसेल तर ती आवर्जून खात जा. तर याच्यामुळे बघा अजून एक फायदा आहे तर मी तो तुम्हाला सांगते भाजी शिजून होईपर्यंत. तर केळीच्या फुलांमध्ये आपण जे निराशपणा येतो किंवा मग आपल्याला कधी एकटेपणा फील वाटतं तर त्याच्यात जे अँटी डिप्रेशन घटक असतात आपल्या मनामध्ये तर आपला जो मानसिक तणाव असतो तर तो सुद्धा यामुळे किंवा आपला जो मूड आहे तर तो सुधारण्यास या भाजीमुळे खूप सारा उपयोग होतो. तर शिजून झाल्यानंतर थोडीशी गार होऊन द्यायची आहे कारण आपण अशा पद्धतीने ती जी भाजी आहे तर ती पिळून घेणार आहोत यासाठी. तर फर्स्ट टाईम ती जेवढं कढईमध्ये पाणी शिल्लक असेल तर त्या पाण्यामध्येच अशा पद्धतीने तुम्ही ती पिळून घ्यायची आहे. त्यात एक्स्ट्राचं पाणी न टाकता आणि ती अशा पद्धतीने जामाशी पिळून झाल्यानंतर आपण ती 2 पाण्याने वॉश करून घेणार आहोत. तर बघा असं का करायचं आहे कारण ह्या भाजीमध्ये आपण मगाशी दाखवलं की तो व्हाईट कलरचा जो छोटा भाग आहे तर तो काढून टाकायचा. तर त्याच्यामुळे भाजीला जे आहे तर तो खूप सारा कडवटपणा येतो. आणि या पद्धतीने जर तुम्ही वॉश करून भाजी किंवा पिळून जर भाजी घेतली नाही
तर ती भाजी खूप सारी तुरट लागते. यासाठी आता बघा एकदा जी आहे तर ती आपली पिळून झालेली आहे, म्हणजेच की जी शिजवली होती त्या पाण्यामध्येच. तर आता परत एकदा मी चांगल्या पाण्याने, आपलं जे रूम टेम्परेचरचं पाणी असतं तर त्या पाण्याने मी परत एकदा छान अशी धुवून घेणार आहे. तर धुताना बघा अशा पद्धतीने आपल्याला ती कूस करायची आहे की जेणेकरून त्या भाजीच्या वरती थोडंसं असं जे तवंग येतो तर किंवा त्याच्यावरचा जो तुरटपणा आहे तर तो निघून जातो त्यासाठी. तर तुम्ही कधी ही खाल्ली नसेल तर नक्की अनुभवा. आणि ही भाजी जी आहे तर ती सिजनेबलच आहे, पावसाळ्यातच तुम्हाला खायला भेटेल. यासाठी जर तुम्हाला कधी आवर्जून भेटली तर नक्की खा, कारण ह्या भाजीचे जे फायदे आहेत तर ते खूप सारे आहेत. नॉर्मली बऱ्याच बायकांना किंवा महिलांना हे जे प्रॉब्लेम आहे, हिमोग्लोबिनची कमतरता किंवा मग अशक्तपणा येणे किंवा चक्कर येणे किंवा असं एकटं वाटणं किंवा कशात मन न लागणे, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या बऱ्याचशा होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डिप्रेशनमुळे होतात असं सुद्धा म्हणायला काय हरकत नाही आहे. तर तुम्ही जर ह्या रानातल्या भाज्या कधी खात नसाल तर एकदा आवर्जून खाऊन बघा. आणि त्याचे छान असे जे रेसिपी आहे तर ती मी आता तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर बघा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण असे जे नवनवीन व्हिडिओ आहेत तर मी ते खास तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. आणि अशा ज्या रानभाज्या आहेत किंवा सिजनेबल ज्या भाज्या आहेत तर त्यांचेसुद्धा मी छान असे रेसिपी ज्या आहे किंवा भाज्या ज्या आहेत तर त्या मी खास तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सो आता बघा, फर्स्ट टाईम जी धुवून झालेली आहे तर धुतल्यानंतर परत एकदा तशीच पिळून घ्यायची आहे. तर ते झाल्यानंतर बघा, परत पिळून झाल्यानंतर मी परत एकदा वॉश करून घेणार आहे की त्यातला जो कडवटपणा किंवा तुरटपणा जो असतो तर तो खूप कमी होतो किंवा तुरट लागतच नाही. यासाठी ही ट्रिक आपल्याला करायची आहे. तर बघा, मी परत असं जे आहे ते पाणी घेऊन परत आपल्या हाताने कूस करून घेत आहे. तर दोन्ही वेळेस आपल्याला ती भाजी आहे तर ती तशीच धुवून घ्यायची आहे. तर बऱ्यापैकी जी भाजी आहे तर ती आता वॉश करून झालेली आहे. आणि आता परत आपल्याला जी भाजी आहे तर ती धुवून झाल्यानंतर सगळी पिळून घ्यायची आहे की त्यातलं जे पाणी आहे तर ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आमच्याकडे तरी अशा पद्धतीने ही जी भाजी आहे तर ती केली जाते. तर अशा पद्धतीने बघा, मी आता परत पिळून घेणार आहे ती भाजी. घट्ट अशी पिळायची आहे की जेणेकरून त्यामध्ये पाणी जितकं कमी राहील तितकं कमी पाणी ठेवायचं. तर घट्ट अशी पिळून, तर नॉर्मली तुम्ही घाईपताची भाजी खाल्ली किंवा नाही तर तीसुद्धा तुम्ही रेसिपी नक्की बघा. तर ती जी भाजी करतात तर त्याच पद्धतीने ही जी भाजी आहे ती केली जाते. बट त्याची आणि याची टेस्ट खूप असा डिफरन्स आहे किंवा फरक खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला भेटेल. तर ही सगळी पिळून वगैरे झाल्यानंतर आपण आता करणार आहोत ती रेसिपीला सुरुवात. तर बघा, आता बऱ्यापैकी जी आहे तर ती स्वच्छ अशी धुवून आणि पिळून आपली जी भाजी आहे तर ती झालेली आहे. त्यानंतर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूणाच्या 10 पाकळ्या आणि मिरच्या, तर तुम्ही जितपत तिखट खाता तर तितपत तुम्ही तिखट त्या मिरच्या घ्यायच्या आहे तुमच्या अंदाजाने. आणि इथे एक मीडियम साईजचा जो कांदा आहे तर तो कट करून घेतला आहे. तर बघा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कांदा त्यामध्ये टाकू शकता. पण नॉर्मली भाजीमध्ये ह्या भाजीमध्ये जर कांदा टाकला तर त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान लागते. आणि ह्या भाजीला आहे तर ते तेल जे आहे तर ते थोडंसं जास्त वापरायचं आहे त्याच्या टेस्टसाठी. तर इथे बघा, कांदा टाकल्यानंतर मी लगेच त्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे की तो चांगला परतून होईन यासाठी. तर बघा, त्याचा कलर बदलेपर्यंत किंवा तो असा थोडासा त्याचा जो ट्रान्सपरंटचा जो कलर आहे तर तो येईपर्यंत आपल्याला तो तळून किंवा भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये चवीनुसार टाकायचं आहे मीठ. त्यानंतर मी त्याच्यात टाकलेली आहे जिरं आणि मोहरी, ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहे. आणि चिमूटभर हळद इतपत मी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण मगाशी जे वाटण केलं होतं हिरवी मिरची आणि लसूणचं तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्राचं काही न टाकता याच गोष्टी आपण टाकून ती जी भाजी आहे तर ती करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी ते वाटण करून घेतलं होतं. आणि आता ते वाटण जे आहे तर ते सगळं यामध्ये टाकून आपण छान असं परतून घेणार आहोत थोड्या वेळासाठी. तर बघा, काही मिरच्या खूप अशा तिखट असतात, त्यामुळे तुम्ही जितपत तिखट खाता तितपत तुम्ही या भाजीमध्ये तिखट टाकू शकता.
तर छानपैकी आता जे आहे तर ते मिक्स करून आपण थोडा वेळ जे आहे तर ते मिरची जी आहे तर ती भाजून घेणार आहोत, की त्याचा जो वास आहे किंवा कडवटपणा थोडासा मिरचीला जो असतो तर तो निघून जाईल यासाठी. तर छानपैकी आपली जी आहे आता कांद्याची जी फोडणी किंवा ती आता छान अशी भाजून झालेली आहे. तर त्यामध्ये आपण जी स्वच्छ अशी पिळून किंवा धुवून ठेवलेली ही जी भाजी होती केळीच्या फुलांची, तर ती अशा पद्धतीने त्यामध्ये टाकून घेऊन आपण ते मिक्स करून घेणार आहोत. तर बघा ही भाजी मिक्स केल्यानंतर 1 ते 2 मिनिट आपल्याला तशीच वाफवून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूनी तिला मिरची लागेल अशा पद्धतीने आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपलं ते तेल होतं तर ते भाजीला बरोबर झालेलं आहे. एक्स्ट्रा किंवा कमी किंवा जास्त असं काहीच झालेलं नाही आहे, बरोबर त्याच्या मापात झालेलं आहे. तर तुम्ही भाजीच्या अंदाजाने जे आहे तर ते तेल, हळद आणि मिरच्या तर हे तुम्ही त्याच्या क्वांटिटीनुसार टाकू शकता. तर तुम्हाला आजचा व्लॉग जो आहे रेसिपीचा तर तो कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका. आणि ही जी भाजी आहे तर ती तुम्ही चपातीसोबत किंवा मग तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, जर चपाती खात असेल तर चपातीसोबत, पण नॉर्मली ही जी भाजी आहे तर ती भाकरीसोबतच छान लागते. जर तुम्ही कधी खाल्ली नसेल किंवा कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की खाऊन बघा आणि कसे लागते ते सुद्धा कमेंट्स करून मला नक्की सांगा. सो चला तर भेटूयात आता पुढच्या एका परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.